जयंती माता जयंती जे झालं होतं त्यात जे गुन्हे दाखल झाला त्याबद्दल जे विषय होतो त्यात जे स्टुडंट्स आहेत ते जे लोक जेन्युइनली तिथे नव्हतं किंवा त्यांचं नाव चुकीने आलं असेल तर 100% आमच्याकडून त्यांच्या विरुद्ध चार्जशीट करणार नाही. त्याबद्दलचे जे काही पुरावे आपल्याकडे असेल ते आपण आम्हाला द्यावे. आमचा उद्देश आहे जास्तीत जास्ती तरुण काही सरकारी नोकरीत लावावे, काही इतर चांगला करिअर त्यांच्या व्हायला पाहिजे, तेच आमचा पण उद्देश आहे. बिकॉज जेवढा लोक बिनकाम रोडवर आलं तेवढा डिपार्टमेंटचं काम वाढत आहे, ते आम्हाला नकोच. सो आपलं सर्वांच्या भविष्यासाठी हे निर्णय आम्ही 100% घेऊ आणि याचा फॉलो पण करून घेऊ. जसं डीसीपी मॅडमनी सांगितलं ते वर्गणीबद्दल कुठलाही जबरदस्ती नकोच. त्याबद्दल मी जास्ती बोलणार नाही. आपल्याला माहिती आहे त्यानुसार जे स्वयंचोकीने आहे त्यानुसार करा. आता जे पाणीबद्दल सांगितलं ते माझ्या विभागाच्या संबंधित नाहीये, तरी फक्त एक गोष्ट माझ्या विचारात आला ते सांगतो. आता आपल्या माताबाईंनी एक बकेट जे जेव्हा उचलू शकेल तर पण ताकददार आहे, 2-3 करू शकेल. आपण भाऊनी सांगताना आता आम्ही साजरा करताना माताबाईंनी ते पाणी भरतात म्हणून आम्ही पण साथ देऊ त्यांना. का बरं फक्त तेच पाणी उचलायचे असं कशाला सोडतायत ते. आणि जे सीएनजी इलेक्ट्रिक व्हेकल बद्दलचं जे आहे ते महत्वाचा मुद्दा आहे. ते बॅटरीजच्या कधी काही होऊ शकेल त्यानुसार ट्रॅफिक डिपार्टमेंट पूर्ण मिरवणूक बघा, जे विनाकारण तिथे पार्क आहे ते गाडी काढून दे. काही जे जुळे सोलापूरला असो किंवा MIDC भागात असो नवीन मिरवणूकच्या तिथं परवानगी पाहिजे म्हणून एक बांधवांनी सांगितले, विचारलं. असा नवीन आम्ही सुरू करू नये. जे ऑलरेडी हातात आहे तेच हँडल करणे विल बी बेटर. नवीन गोष्टीबद्दल आता काही सुरू करू नये, माझी विनंती आहे. कोणी अर्ज पण करू नये. जे महत्वाची गोष्ट आहे सर्वांच्या रिपीटेडली ते आम्हाला ठराविक चौकात आम्हाला जायला संधी मिळतच नाही. जे अगोदर गेले तेच तिथे 2 तास 1.5 तास नाश्त्याना करतात. ते आम्हाला सर्वांच्या विचारात हे ठेवावं लागेल, हे बाबासाहेबांच्या मिरवणूक आहे. बाबासाहेब पूर्ण जगाला शिकवलं इक्वल ऑपॉर्च्युनिटी काय आहे म्हणून. आणि त्यांच्या जयंतीला समाजाच्या एकमेकांसोबत तुम्ही मला जागा दिला नाही, तुम्ही मला वेळ दिला नाही म्हणून त्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल इथे येऊन मांडायला संधी आला ते दुर्दैवी गोष्ट आहे. तर आपलं सर्व मंडळांना विनंती आहे वेळाच्या मर्यादा तुम्ही ठेवा. याच्या रिपरकशन असे आहे, तुम्ही इथून लवकर निघाला तर जाणार कुठे ते पुढचा प्रश्न आहे. पण आमच्या मिरवणुकीच्या रस्ता बघितलं तर ते एकसारखेचे फिरून येणार आहे. ते आपलं पुन्हा नवी बेसकडेच येणार आहे, रेल्वे स्टेशन पास होऊन. तर ते आपण पुढे सरळ ढकलून रेल्वे स्टेशनच्या पुढे आणणे आवश्यकता आहे. ते रेल्वे स्टेशन पर्यंत तुम्ही टाइमपास करत 11 11:30 पर्यंत तिथं पोहोचतात. त्यामुळे ते मागच्या मंडळांना वेळ मिळत नाही. तर ज्या लोकांना वेळ मिळत नाही असा प्रश्न असला तर तुम्ही जरा लवकर निघाला तर तुम्हाला हे पूर्ण रूट करायला संधी मिळेल. काय मंडळांच्या आशा आहेत, आम्ही लाइटिंगचे अरेंजमेंट केलेलं आहे, आम्ही जरा अंधार पडल्यानंतर आमच्या मेन मार्गावर यायची म्हणून. उभं राहायला गरज नाहीये बघ बस. त्याच्याबद्दल जे मुद्दा होता ते पण महत्वाचे आहे. फिक्स पॉइंट आम्ही लावतोच, पण त्याबद्दल माहिती समाजाला असणे पण आवश्यकता आहे. सो जो कबाडे साहेब यावेळी असा करा, जे मेन चौक जे आहे, नवी वेस आहे, चारपुतला चौक आहे, आंबेडकर पुतला आहे, दफरीन चौक आहे, असे जे मेन चौकात तुम्ही जे डिप्लॉयमेंट करताय त्याचे इंचार्ज राहणार आहे. एक हवालदार असो किंवा सब इन्स्पेक्टर असो, चौक निहाय एक मॅक्सिमम काही 15-20 येणार आहे. ते एक टॅबलर कॉलम बनवून व्हॉट्सअपला येणं देतात. त्यांना आवश्यकता आहे ते संबंधित चौकाचे जे बंदोबस्त प्रभारी आहेत त्यांना डायरेक्ट फोनवर लावू शकतो. तसा अरेंज करू जेणेकरून
जे सहभागी लोक आहेत त्यांच्या व्हॉट्सअपला एक मेसेज आपण पण एकमेकांना फॉरवर्ड केलं, सर्वांकडे नंबर डायरेक्ट राहील, काय गरज पडलं तर इमिडिएट संपर्क करा. डेसिबल मीटर बद्दलची जे गोष्ट होतं, ऑलरेडी माझ्या ऑफिसला मी आणून पण बजावलं आणि आपल्याला प्रिंटआउट पण दिलेलं आहे. यावेळी अशा करू, आपलं इच्छा असलं तर आमचे जे डेसिबल मीटर्स आहे, मिरवणूक जशा सुरू होत आहे तेव्हा तुम्ही टेस्टिंग करतानाच आमच्या लोकांसमोर ठेवू, तुम्हीच पंचरा जे संबंधित मंडळाचे कार्यकर्ते आहे, आपणच आपलं समोरच बघू कितीपर्यंत 70 येत आहे. ते 70 आलं तुम्ही तिथं लॉक करायचे. आणि ते तुम्ही जे टेस्ट करताना सगळं एकत्र असणार नाही ना. आता तुमचे जे आहेत अँबियंट साऊंडला याचे जे एन्व्हायरमेंटल नॉइस जे आहे ते 0 वर येऊ द्यायची नाही. आता जे सोनाराचं जे वेइंग मशीन आहे ते हवा पण येऊ द्यायची नाही, असं बंद केलं तर ते 0 दिसतं. समजलं? एन्व्हायरमेंट नॉइस म्हणून एक गोष्ट आहे. आता नॉर्मल आम्ही इथं उभं राहताना चिडिया पक्षी मोटरसायकल ते दुराने जातात ना, त्याचा पण आवाज यातच कॅप्चर होत आहे. त्यामुळे ते 0 येणे ते जे व्हॅक्युमला तुम्ही ठेवलं तेव्हा ते 0 राहील. तर तुम्हाला ते डिस्काउंट मिळेल सोडा. आम्ही आता असा कट टू कटचा विषय नाहीये. शेवटची काय आता मुद्दा निघाला आहे, आपण जाऊन गुगल करू शकेल. इंडिफरंटिझम म्हणून एक शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे. त्या शब्द माझ्या वैयक्तिक अनुभवात कुठल्याही इतर लीडरनी किंवा सोशलॉजिस्टनी वापरलंच नाही. इंडिफरंटिझम इंडिफरंट ॲटिट्यूड जे म्हणतात ना, म्हणजे यांना जे काही घडलं, माझ्या शेजारीला जे काही घडलं, मला काही फरक पडत नाही, माझ्यावर त्याचा काही परिणाम नाही, मी असाच राहणार. बाबासाहेब म्हणतात इंडिफरंटिझम इज दी वर्स्ट डिसीज एनी ह्युमन कॅन गेट. म्हणजे एक माणूस आला, सर्वात बेकार बिमारी इंडिफरंटिझम. इंडिफरंटिझमचे मला मराठी शब्द माहित नाही, कोणाला माहिती असते तर कळवा. हे जे आहे ना, आवाज वाढवणे, जगा नाही सोडणे, हे सर्व ते जे बिमारीचे एक सिम्पटम आहे. माझ्या मागे जे मंडळ येत आहेत त्यांच्या संधी नाही मिळाला, मला फरक पडणार नाही. त्यांच्या काही छाती दुख झालं, त्यांना हार्ट अटॅक आलं, मला काही फरक पडणार नाही. हेच इंडिफरंटिझम आहे. आता आम्ही सर्व भीम सैनिक म्हणतो, बाबासाहेब प्रेमी म्हणतो, पण त्यांचा विचार आमच्या मनात आहेत का हे प्रश्न आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. सो मी आपल्यावर सोडतो, आपण निर्णय घ्या. सो धन्यवाद. सो आता सर्वप्रथम आपला जे मुद्दा वगळून बोलायचे असेल तर मध्यवर्तीच्या 29 एक बैठक झालं होतं, 31ला एक बैठक झालं होतं. दोन्ही ठिकाणी त्यांनी निर्णय घेऊन जाहीर पण केलेले आहेत. आम्ही जनता 2 बेस मध्येच टिकप राहणार आणि विना परवानगी डिजिटल लावणार नाही म्हणून. हॅट्स ऑफ टू यू. सर्वांना धन्यवाद. काही कुठल्याही प्रकारच्या अँटी म्हणजे प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सर्व भीम सैनिकांच्या एक वाद होण्याचे हे 2 पॉइंट्स आहेत आणि ते आपण सुरुवातीलाच ते सॉर्ट आउट करून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या आता रोल फक्त आणि फक्त फॅसिलिटेटर म्हणून असणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक चांगल्या पद्धतीने उत्साहाने साजरा व्हायला पाहिजे, त्यानुसार जे काही फॅसिलिटी द्यायची ते करणार. त्याच्या महत्वाच्या आहे लाइटिंग असो, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असो आणि इतर जे ऍक्सेस कंट्रोल राहील, म्हणजे मिरवणुकीच्या मार्गावर इतर वाहन येऊ नये त्यासाठी बॅरिकेडिंग आणि गर्दीचे फायदा घेऊन कुठल्याही प्रकारच्या गुन्हे होऊ द्यायची नाही. पॉकेटमारी असो, चेन स्नॅचिंग असो, या सर्व गोष्टींमध्ये आमचं फोकस राहील. बिकॉज मंडळांनी, कार्यकर्त्यांनी त्यांचे जे सर्वात मोठी जबाबदारी आहे ते तुम्ही स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आमचं रोल फक्त फॅसिलिटेटर म्हणून आम्ही करू. स्पीकर्सच्या डेसिबल मीटर्स बद्दल ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे. तेवढं आपण मर्यादित राहावे आणि जे प्लास्मा म्हणून एक गोष्ट जे आहे ते पण वापरू नये.
आपलं जे कोणी साऊंड सिस्टम तुम्ही काम देणार आहे त्यांना सांगून ठेवा. लाइटिंगचं पण तुम्ही हळूहळू जेवढं गरज आहे तेवढंच ठेवा. आणि वाहनाबद्दल मॅडमनी सांगितलेलं आहे. आम्ही आता एका मंडळामध्ये फक्त एक गाडी ठेवायची अशा हार्ड अँड फास्ट करत नाही. या वर्षीच्या आपल्यावर सोडतो, म्हणजे आपलं जे जबाबदारी व्यक्ती आपला हात जे आहे त्यांच्यावर सोडतो. जेवढं गरज आहे तेवढंच ठेवा. आता फॉर एक्झाम्पल आम्ही एम्प्लॉयमेंट चौक मधून येऊन फॉरेस्ट एरिया पास करून महापौर बंगलाकडून लेफ्ट टर्न घेताना ते किती अँगल खूप कमी आहे, खूप अक्यूट आहे. तिथे एवढं मोठं वाहन घेऊन तिथे तुम्ही जवळपास ते यू टर्न करण्यासारखं आहे. ते इतके मोठं गाडी तिथे टर्न मारत मारत टाइमपास होणारच. त्यामुळे ते मिनिमम ठेवा, जेवढं शक्य आहे तेवढं कमी ठेवा. आता आपण निर्णय घेतलेला आहे फक्त 2 बेस 2 टॉप. 2 बेस 2 टॉप साठी तुम्हाला मोठं ट्रेलरची गरजच नाहीये. ते आता इथे जेव्हा आणलं होतं तेव्हा त्यांनी एक छोटा आपली गाडीमध्ये आणलं होतं. आपल्याला तिथे जेनसेट वगैरे ठेवायची, थोडा बहुत लाइटिंग ठेवायची. आपण एक 407 सारख्या गाडी पण वापरलं तरी जागा पुरेल असं आम्हाला वाटत आहे. तरी यावर्षी आम्ही असं बंधनकारक करत राहणार नाही, पण आपण कमी करा. जेवढं मिनिमम गरज आहे तेवढंच वापरा. शेवटी काय जे रोड अवेलेबल रिसोर्स जे आहेत ते फिक्स्ड आहे. मंडळ दरवर्षी आता राजाभाऊंनी पण सांगितलं नवीन लोक काही सहभाग होण्याच्या इच्छुक आहेत त्यांना परवानगी द्यावी. मग ते पण यायची म्हणजे त्यांना जगा पाहिजे ना. तुम्ही रोड मोकळा करून द्याल तेव्हाच ते मिळेल. ते पण आपल्याला म्हणजे ते पुढे काय करणार, ते नवीन गाडी घेऊन येणार नाही पण ते सहभाग होणार आहे ना. त्यात नक्की आम्ही पॉझिटिव्हली विचारतो. आपण रोड मोकळा करून देण्यासाठी जे मंडळ अगोदर पोहोचलेले आहे 4 वाजतापासून ते नाचतात, ते समोर गेलं तरी मागे जे मंडळ आहे त्यांना संधी मिळेल. यासाठी आपण काय पर्टिक्युलर लिनियर रूट असलं तर आम्ही वेळ ठेवू. आता 10 मिनिट एका चौकात म्हणेन किंवा अशा टाईपला. पण इथं काही ते जवळपास सर्क्युलर रूट आहे त्यामुळे ते फिरून कुठे येणार ते एक प्रॉब्लेम आहे. ते पुढे अशाच विसर्जन पॉइंटला जाणार आहे, जसं गणपतीला असो किंवा दुर्गादेवीला असो, ते विसर्जन पॉइंटला जाणार असं असलं तर त्यांना शहराबाहेर काढलं तर ते आपोआप निघून जात आहे. इथं अडचण हे आहे ते अशा काही रूट नाही जे शहराबाहेर जाणार आहे. मग त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आम्ही पाठवू गाडी, जास्तीत जास्त वाहन तिथे पाठवू, जेणेकरून हे जे पॉइंट जे आहे रेल्वे स्टेशन हो त्या मार्गाने बाहेर काढू. त्या आणि आपलं जे हे बाहेर काढण्याचे जे काम आहे मंडळ ढकलण्यासाठी तिथे आमचे लोक असणारच. तरी आपलं स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आम्हाला मिळालं तर ते आणखी बरं राहील. धन्यवाद. ॲट द सेम टाइम काही जे यंगस्टर्स आम्हाला ठराविक पाहिजे. आता डफरिंग चौकात जे 10 पुढे आहे ते मंडळाच्या वतीने ते आम्हाला काम करणार आहे, ते मंडळांना ढकलून देणार आहे. आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना हे माहिती पडलं पाहिजे हे फलाना कलर टी शर्ट किंवा हे टोपी जे घातलेले आहे त्यांनी सांगितलं तर ते ऐकलं पाहिजे. म्हणून आता मी किंवा माझ्या अंमलदार जाऊन डीजेवाल्यांना पुढे ढकलायला लावलं किंवा काही मंडळांना लावलं, ते काही तुम्ही आम्हाला संधी देत नाही, आम्हाला लवकर पाठवतायत, हे वाद होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी बफरला आपलं व्हॉलेंटियर्स ठेवलं ते आणखी स्मूथ राहील. आणि काय शेवटी प्रोग्रेसिव्ह सोसायटीचे सिम्पटम आहे. आता कांद्यावर पोलीस बसवून तुम्हाला चालवायला गरज नाही पडलं पाहिजे. आता एक क्रिकेट मॅच तुम्ही स्टेडियमला बघितलं तर इकडच्या मॅच तुम्ही बघताना किती युनिफॉर्म दिसत आहे तुम्हाला, तशात तुम्ही बाहेर देशाच्या मॅच बघितलं तर तेवढं युनिफॉर्म दिसत नाही स्टँडवर. सोसायटी आपोआप त्यांना मॅनेज करत आहे. आपलं सोसायटी आपलं समाज त्या दिशेने घेऊन जायचे आहे. त्यासाठी त्याचा एक पहिला स्टेप आहे व्हॉलेंटियर कडून काम करून घेऊ, जेणेकरून भविष्यात ते पण गरज पडणार नाही. सर्वांना माहिती आहे मला इथे 5 मिनिट झालं मला पुढे ढकलायचे, जेणेकरून मागे जे येणार आहे त्यांना संधी मिळायला पाहिजे म्हणून. आणि उर्वरित जे महत्वाचा मुद्दा आहे रूट आणि परवानगी बद्दल. आता
दोन्ही मध्यवर्तीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथं उपस्थित आहे. आम्ही आमच्या स्पेशल ब्रांच कडून जे माहिती घेतलेलं आहे त्यानुसार आतापर्यंत जे स्थापन करतात ते गाडी घेऊन येत नाही मिरवणुकीत, तरी ते मिरवणुकीत सहभागी होतात. अशा जवळपास 89 मंडळांनी सही करून दिलेल्या आहे. ते आम्हाला हे डफरीन चौक मधून राईट घ्यायची. आम्हाला ताली वाजवायला काही विषय नाहीये, मी फॅक्ट सांगतो. आता यांना परवानगी देऊ त्यांना परवानगी देऊ नये असा काही विषय नाहीये. पोलीस प्रशासनाकडून काय मी सुरुवातीलाच सांगितलं आम्ही फॅसिलिटेट करणार आहे. आता काही लोकांना अशा वाटत आहे हे खूप लांब आहे, आम्ही एवढा लांब जाऊन तिथे फिरणार नाही. आम्ही अशा आमच्या भूमिका ठेवणार आहे. हे दोन्ही रोड आम्ही मोकळा करून मिरवणूकसाठी ओपन ठेवणार आहे. आता वेळ अभावी किंवा त्यांच्या स्वयंइच्छेने ते डफरीन चौक म्हणून राईट घ्यायचे असेल तर आमचे लोक नक्की तुम्हाला फॅसिलिटेट करणार. आणि जे लोकांना आम्हाला पारंपरिक मार्गाने जायची डायरेक्ट एम्प्लॉयमेंट चौक फॉरेस्ट मधून महापौर बंगल्यावर यायचे असे आहे ते रूट आहेत. सोलापूरच्या मिरवणुकीचे रूट ते आहेत. त्यामुळे तिथं 100% आमचा बंदोबस्त राहील आणि आपण त्या रूट वापरायची नसेल तर आपलं मर्जी आहे. आता ते मंडळांनी दिलेले आहेत. आपण वैयक्तिक मला भेटा, मला भेटा, मी यादी देतो. ते लोक म्हणतात नाही आम्हाला पण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट चौकात यायची असं म्हटलं तर चांगली गोष्ट आहे. आमच्यासाठी बंदोबस्त वाचेल. आपल्याला परवानगी 100% मिळेल, नो डाऊट. असा आपलं परवानगी नाकारणार हे मुद्दाच नाहीये ना. मी सुरुवातीपासून सांगतो दोन मिरवणूक नाहीये. आता जे तुमच्या डफरीन चौक एक पॉइंट आहे आणि मेयर बंगला एक पॉइंट आहे. ते हे जे लोक डफरीन पॉइंट मधून मेयर चौक जवळजवळ 22 वर्षापासून आमचा मंडळ जातो. मी माहिती गेल्यावर की पण सीपीचा होते ना माने साहेब त्यांनी नोंद केलेलं आहे आहेत अधिकारी. ठीक आहे, ठीक आहे. बसा बसा बसा. आता बसून घ्या प्लीज. राजाभाऊ बसा. आता हे जे मार्ग जे आहे डफरीन चौकातून मेयर बंगला ते मी समाजावरच सोडतो. मी आपल्याला काही तुम्ही असं म्हणतात नाही आम्हाला डायरेक्ट जाऊन फिरून यायची, आम्ही काही मिरवणूक मार्ग कमी करण्याचा उद्देशच नाहीये. समाजाला वाटत आहे, बाबासाहेब प्रेमीला वाटत आहे आम्हाला तसंच जायची, आमचं काम कमी होईल. मी कशाला नवीन बंदोबस्त लावून ठेवणार आहे? अजिबात नाही. अरे भैया आता ठीक आहे. रमाई ताईच्या मिरवणूक कधीपासून सुरू झाला तेव्हा कोणी आवाज उचलला का हे काय नवीन पद्धत का सुरू केलं म्हणून? नाहीये ना, तेच विचारतो मी. तेव्हा कोणी ज्येष्ठ नेते काही आवाज उचललाच नाही. हे का नवीन गोष्टी कशाला करतात म्हणून? आम्ही समाजाचे नेते म्हणजे आमच्या वचक असलं पाहिजे ना भाऊ. बघणार. थँक्यू. आणि आराम से मेरे ऑफिस में बैठे कोई बाहेर जाना है ना. ऐका हे तुम्ही काही आठवण करून द्यायची म्हणजे मी आठवणीचं ठेवणार आहे. तुम्ही मला काही आठवण करून देऊ नये. नाही भैया हे तुमच्या आहे ना हे रेटॉरिक झालेलं आहे. दरवर्षी तुम्ही आठवण नाही आम्ही बोलतो ना कोणी असं मध्ये बोलू नये. ये जो भैया जो ताली बजाने वाले बच्चे समझ लो केस तुम्हारे ऊपर होता है ना. मोकळा होण्याच्या मार्गामध्ये तुम्ही जाऊ नये. हा बरोबर आहे भाऊ, आपण सगळ्या लोकांना घेऊन जाणारच आहे. त्यामुळेच तुम्हाला ऍड्रेस करून म्हणतो मी.
ठीक आहे. तो आता आम्ही तिकडे काय करायची, कोणाला आता आम्ही जबरदस्ती तुम्ही इथंच जायचे असं आम्ही थांबलं, तेच प्रश्न क्रिएट करणार आहे. आता सर्वांनी निर्णय घ्या तुम्ही, आम्हाला डफरीन चौकातून डायरेक्ट एम्प्लॉयमेंट चौकालाच जायची, चांगली गोष्ट आहे, ते आपण करून द्या ना. जेवढं मंडळ मिरवणूक सहभागी होणार आहे आपण सर्वांनी मिळून द्या, संपला विषय. काय अध्यक्ष महोदय, आपलं काय मत आहे? बरोबर आहे, ते आपलं मागे जेवढं किती मंडळ आहेत मिरवणुकात जाणार आहे, चांगली गोष्ट आहे, संपला विषय. तसा जे ज्या लोक डायरेक्ट डफरीन चौकातून फॉरेस्टला जाणार आहे एम्प्लॉयमेंट, आता समाज जे लिहून देत आहेत आम्हाला त्याबद्दल मी बोलतो. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. बेटा ब्लू शर्ट क्या नाम है आपका, सामने आइए ना, तुम्ही तुमचे मागे. बेटा तुम स्कूल जाओ, तुम आ जाओ, सामने आ जाओ, ब्लू शर्ट या ना, आ जाओ आ जाओ ना, आवाज अच्छा था तुम्हारा, या समोर या. ये पुढे ये. इकडे काय नाव तुम्ही, क्या नाम है भाई, क्या करते हो? हाँ? कुछ नहीं करते, नहीं नहीं काम है. क्या नाम है? राज सोनू ने पूरा क्या तुम ज्यादा करते हो? हाँ, ये भी क्या क्या लग रहा है, नौकरी क्या करते हो? नौकरी नहीं करते हो, क्या पढ़ाई हुआ? 12वीं हुआ और नौकरी नहीं करते हो, देख लो. तुम इधर ऐसे चिल्ला चिल्ला के कुछ फायदा नहीं है, तुम्हारा परिवार देखो वो अच्छा रहेगा, इसके लिए चिल्ला के क्या करना है. आता विनाकारण कोणाचे काही, आता तरुण पोर आहे 12वी झालं, काही नोकरी नाही काही नाही, त्याचा काही मार्ग लावू आम्ही, ते समाजासाठी फायदेशीर राहील. अननेसेसरीली कोणाच्या बळ वाढवण्यासाठी किंवा एक दिवसाच्या जे मनोरंजन आहे किंवा साजरा जे आहे त्यासाठी आपलं भविष्य आपण होऊ नये. आम्ही खूप सन्मानाने आपल्या सर्वांसोबत वागतो आणि हे जे निर्णय जे आहे डिपार्टमेंटपेक्षा प्रशासनपेक्षा जास्ती जबाबदारी आहे समाजाच्या. आता वकील साहेबांनी जे एक कविता वाचलं, त्यांच्या मनात जे आहे ते अगदी भाविक होऊन ते कविता वाचलं होतं आणि त्यात आम्ही सहमत आहे. एकाच रूटने केलं खूप चांगली गोष्ट आहे, पण समाज त्याबद्दल निर्णय घ्यावा. समाजाच्या सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते ते बसून हे सॉर्ट आउट करून घेतलं, आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या यांच्यासोबत एक बैठक घ्या त्यांच्यासोबत एक बैठक घ्या अशा काही बाटा नसते. तो आपला वर समाजाचे जे ज्येष्ठ नेतृत्व आहे आपल्या सोबत बसू आणि ते निर्णय घेऊ. आम्ही कुठलाही असा जबरदस्तीने आपल्यावर आता दबाव तंत्र वापरणार नाही. पोलीस प्रशासनाकडून सोलापूर प्रशासनाकडून आम्ही हे दोन्ही रूट आपल्यासाठी ओपन ठेवणार आहे. बंदोबस्त आम्ही दोन्ही ठिकाणी करणार आहे, ट्रॅफिक बंद करणार आहे. शेवटी मंडळांना जे सुविधा राहील, आता फॉर एक्झाम्पल राहुल आहे ना, सुशील सर हो माहिती आहे ना. तो आपल्याला मागच्या वेळी काही उशीर झाला किंवा माहित नाही, पण गाडी डफरीन चौकातून काढलं
तो असं असताना ज्या लोकांना तशा सुविधा आहेत तसं करूया ते. आम्ही काही जबरदस्ती करू नाही. काही मंडळांना ताकद आहे की जास्ती दूर जाण्यासाठी त्यांना जाऊ दे. अशा समाजाला वाटत आहे नाही आम्ही पूर्ण एकत्रच करणार, पहिले ताली वाजवणार मीच असणार, त्या दिवसासाठी आम्ही वाढवतो. तो आता आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाने जे दिलेलं सूचना आहे आदिशक्ती आहे त्याचं आपण तत्वतः पालन करावे आणि सर्व युवकांना चांगला मार्ग दाखवावे. आता एक बांधव आम्हाला सांगितलं 12 नंतर आम्हाला जशा मुस्लिम बांधवांना आता हॉटेल वगैरे मधून जेवणाची सोय होत आहे ते तशा आम्हाला पण पाहिजे म्हणून ते दिवसभर ते रोजात आहे. सो समजलं मला, जे दिवसभर रोजामध्ये आहे त्यांच्या जेवणासाठी ते आमच्याकडून जे काही सवलत आहे ते आहे. मी दिवसभर नाचगाणं करणार आहे, मला नंतर जेवण द्यावं, ते कम्युनिटी किचन प्लॅन केलं तर बरं राहील. समजलं, कम्युनिटी किचनचा आयडिया चांगला आहे. आता आपल्याकडून झालं काही ठराविक ठिकाणी झालं तिथे 1 तास ते बसून जेवण करून निघणार आहे, आम्हाला काही अडचण नाही आहे. दुसरी मुद्दा आहे बोला. हो तेच मी सांगतो, सर्व हॉटेलांना ओपन ठेवण्याऐवजी ठराविक ठिकाणी आपण कम्युनिटी किचनचा प्लॅन करा. 3 ठिकाणी 4 ठिकाणी मध्यवर्तीच्या वतीने जेवण वाटपाचा प्लॅन करा. आता आम्ही नॉर्मल आम्ही 12 संपलं, रिटर्निंग क्राऊड संपलं, आम्ही 2-2:30 घरी जाणार आहे. तुम्ही कम्युनिटी किचनचा प्लॅन करा, जेवण वाटपचा प्लॅन करा, आम्ही आणखी 1 तास थांबतो तुमच्यासाठी, काय प्रॉब्लेम, ठीक आहे ना. ते आता हॉटेलच्या विषयी जे आहे ते जरा अवघड आहे. बिकॉज तुम्ही जरा स्वतः आत्मपरीक्षण करा, त्या दिवशी पूर्ण मार्केट का बंद आहे, पाणी पण प्रशासनाकडून वाटप व्हायला पाहिजे अशा परिस्थिती आहे, बरोबर आहे ना. जबरदस्तीचा विषय नाहीये. आता आम्ही मोकळं सोडलं तेव्हाच बघा तुम्ही किती व्यापारी दुकान उघडून ठेवतात, काय राजवलं आता. हो त्यांच्या काळजी ठेवणे स्थानिक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यानुसार आपण जेवण वाटपच्या तयारीत करा. आता त्यासाठी जास्ती खर्च होणार नाही. आपलं सरकार काही ज्येष्ठ नेतृत्व आहे आपल्यावर सोडतो. आणि जे ट्रेननी जाणार आहे त्यांचा प्रश्नच नाही आहे, रेल्वे मॅनेजमेंटचे 24 आवर्स चालूच आहे. सो आम्ही काही नवीन थिएटर्स ओपन करणार नाही, नवीन पॉइंट्स ओपन करणार नाही, ते स्पष्ट बोलतो. सो जे शेवटी मी एकच सांगणार आहे, हे मध्यवर्ती मोठा आहे किंवा दुसरे नवीन मध्यवर्ती मोठा आहे, फलाना नेता मोठा आहे का नाही, हे सर्व इररिलेव्हंट आहे. भारतरत्न बाबासाहेब मोठा आहे, त्यांच्या प्रतिमा मोठा आहे, त्यांचा विचार सर्वात मोठा आहे. हे आम्ही आपल्या मनात ठेवू, आपल्या विचारात ठेवू. 100% जयंती दिवशी कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही. जे इंडिफरंटिझम आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी हे 2 गोष्ट आम्ही 1 सेकंड आम्ही विचार केलं, कुठल्याही प्रश्नाचा वाद होणार नाही, ते आपोआप मोकळा रस्ता मिळणारच. सो आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या अटीशक्तीचे तंतोलन पालन करा. आम्हाला एक फॅसिलिटेटर रोल प्ले करायलाच आपण मला संधी द्या. कुठल्याही प्रकारच्या प्युनिटिव्ह रोल किंवा आपल्यावर काही कंडिशन्स आणणारा रोल आम्हाला नकोच. आम्हाला पण तुमच्यासोबत मिळून बाबासाहेबांची जयंती साजरा करायला संधी द्या. आणि आपण मला येता येता सोलापूरबद्दल हेच सांगितलं, जगात सर्वात मोठा आंबेडकर जयंती इथंच होणार आहे म्हणून. मला त्या दिवशी बंदोबस्त करायची नाही, तुमच्यासोबत मिळून साजरा करायचे. त्यानुसार आपण सर्वांनी फॅसिलिटेट करून आम्हाला पण संधी द्या. माझ्या अधिकारी अंमलदार जे आता रमजान पीस कमिटीला पण हेच सांगितलं होतं, कंटिन्युअस चालू आहे. आतापासून सुरू केलं तर उद्या गुढीपाडवाचा आहे, 2 दिवसात रमजान ईद आहे, बॅक टू बॅक. आता आपलं महात्मा फुलेचे आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, रामनवमी आहे.
आणि आपलं मिरवणूकच्या दिवशी महावीर जयंती पण आहे, ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच दिवशी महावीर जयंती पण आहे. सकाळी जैन बांधव पण त्यांच्या छोटे मोठे कार्यक्रम असणारच, त्यांना पण सहकार्य करा. शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्यावा लागेल. भले त्यांच्या जयंती मिरवणूक असो, जे कमी संख्याच्या आहे त्यांच्या वेलफेअर बघणे आपलं जबाबदारी आहे. आणि मला 100% खात्री आहे उपस्थित सर्व बाबासाहेब प्रेमी आणि भीम सैनिकांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरात चांगला पद्धतीने बाबासाहेब जयंती साजरा होईल अशा आपण आपलं कृत्य राहील आणि आपलं नेतृत्व राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आलेल्या आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून माझ्याकडून वैयक्तिक डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. थैंक यू. जय हिंद, जय भारत. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.